आता थंडी संपून उन्हाळा सुरू झालेला आहे. थंडीमध्ये स्किन ड्राय पडते आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा ना स्किन खूप काळवंटे आणि स्किनचा जो तजेला असतो म्हणजे ग्लो असतो तो निघून जातो आणि स्किन खूप अशी डल डल दिसायला लागते किंवा उन्हातनं जाऊन आल्यावर आपली स्किन खूपच काळवंडलेली दिसते. आणि ह्याच्यासाठी सुंदर एक घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जास्त काही करायचं नाही आहे. अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणीही हा उपाय करू शकतं त्याच्यामध्ये, आणि जास्त काही सामान नाही आहे त्याच्यामध्ये. तर हा उपाय म्हणजे असा आहे की रोज रात्री झोपताना आपल्याकडे जर शुद्ध गाईचं तूप असेल तर ते तुपाचे 2 थेंब तुम्ही तुमच्या नाभीमध्ये म्हणजे बेंबीमध्ये टाका आणि छान झोपून जा. शक्य असेल शुद्ध तूप असेल तर थोडंसं एक एक थेंब तुम्ही नाकामध्ये टाका. कारण आत्ता ह्या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात जसं थंडी संपून उन्हाळा सुरू होतो तर स्किन तर ड्राय पण पडते आणि ग्लो जातो. आणि दुसरं म्हणजे आतून ती अशी, कारण आपण फॅन लावतो AC लावतो त्यामुळे आतून ती सुकल्यासारखी व्हायला लागते स्किन. त्यामुळे नाभीमध्ये बेंबीमध्ये तुपाचे 2 थेंब टाका. तुमच्याकडे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही खोबरेल तेलाचे टाका. आता जसं गाव असेल तसं म्हणजे प्रत्येक ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं वेगळं वेगळं तेलं खातात. जर तुमच्याकडे तुम्हाला जर चालत असेल म्हणजे सोसत असेल तर तुम्ही मोहरीचं म्हणजे मस्टर्ड ऑइल तुम्ही वापरू शकता ह्या गोष्टीसाठी. आणि जर तुम्हाला सूट झालं नाही तर तुम्ही खोबरेल तेल टाका, काही फरक पडत नाही. हे टाकल्यामुळे तुम्हाला 2 थेंब तेलामुळे तुमच्या आतून तुमचा जो ग्लो आहे तो येतो, चेहऱ्यावर ग्लो येईल. आणि ओठ जर तुमचे असे तडतडत असतील, फाटत म्हणजे क्रॅक जात असतील तर ते कमी होतील. इवन पायाच्या ज्या हे आपल्याला भेगा पडतात आणि ह्या दिवसात आमच्या इकडे जरा जास्तच पडतात तर त्याही कमी होतील. बघा, हा 2 थेंब एवढेसे टाकायचे आहेत आणि त्याने तुम्हाला किती फायदा होतो. करून बघा. ह्याच्यात काही तुम्हाला खर्च नाही आहे, त्यामुळे घरगुती उपाय आहे, करून बघा. हा अनुभव घेतला आहे म्हणून तुम्हाला सांगते. कमी होतील. आणि हे बघा, चेहऱ्यावर असा छान ग्लो येतो. करून बघा. हा उपाय करायला तुम्हाला काही खर्च नाही आहे. अगदी लहानापासून म्हातारापर्यंत कोणी करू शकतं. करून बघा. कसं वाटतं ते मला सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.